तर शुभम झालटीचं पार्सल काय आलं हे पाहासाठी ब्लॉग शेवट लोक पहा. तर सकाळी आंघोळ गिंगोळ करून बाहेर आल्यावर मालूम पडले की आपल्या धाब्यावर वाढणे राहिला. धाब्यावर येऊन बसले तर काही वांधा नाही, पण आपल्या कपड्यावर बी बसले. अरे पहिलेच म्हटलं माझं 2 टी शर्ट आहे, म्हटलं ते एक खराब करून टाकसान नाही तर. पण ते झाल्यावर सुनत्या म्हणे की चाल म्हणे आपल्याला म्हणे दुकानात जाणार. दुकानात तर येऊ राहिलं म्हटलं भाऊ, पण खायचा मेळ पाय म्हटलं काही ना काही आपला. मग काय सुभासाबा दुकानात आल्यावर 2 पुड्या घेतल्या. मी तर म्हटलं भाऊ आलू चिप्सचेच पुढे घेतो, म्हटलं ते तर काही आपल्याला आवडत नाही. चाल म्हटलं या पुढे आपण धाब्यावर बसूनच खाऊ आता. मग धाब्यावर आले, झाली मशीन चालू डायरेक्ट खायची. पण ते झाल्यावर सुनत्या म्हणे चाल मा घरी म्हणे मी चढलो आंघोळ करीन तू टीव्ही पाहिजो. आंघोळ गिंगोळ राहू दिली बाजूला. पोमा आबाच्या घरी पहिले कॅरम आलो पाहायले. तर लुडो खेळ तर म्हटलं बोर झालं, म्हटलं आता कॅरम खेळ म्हटलं. मग सुनत्याच्या अटी आल्यावर बसलो जुने गाणे ऐकत. जुने गाण्याची म्हटलं काहीतरी बातच झालं काय म्हटलं डायरेक्ट. मग काय सुमत्याचा आंघोळ गिंगोळ झाल्यावर म्हटलं चाल बा आता वज्रेत बसाले. मग वज्रे आल्यावर पार्सल आल्यावर फोन लावून पाहिला तर फोन तर काही लागला नाही. मग धाब्यावर फक्त बसायला गेलो, पार्सल आल्यावर फोन बी आलता की तुमचं पार्सल आलं लवकरात लवकर घ्यायला या. तर तसं पाहिलं तर पार्सलची वाट मी कालपासून पाहू राहिलं, पण काल जे पाणी चालू होतं तर पार्सल काही आलं नाही. पार्सलवाल्या दादाला म्हटलं तुमची वाट मी डायरेक्ट कालपासून पाहू राहिलो की मला पार्सल कधी येते. तर पार्सलची अनबॉक्सिंग करू म्हटलं आपण आता धाब्यावर. आजचं वातावरण बी खतरनाक आहे, म्हटलं पार्सल बी आहे, म्हटलं अनबॉक्सिंग तर आता धाब्यावर करावं लागते. पार्सलचे पन्ने आरामशीर फोडलं तर आपल्याला काही जमणारच नाही. मी बोलावलं तर आयफोनच्या चार्जर साठी एक कव्हर. आयफोनचं चार्जर म्हटलं की 2000 भेटून जाते. तर चला म्हटलं हे लवकरात लवकर फिट घेऊ करून. हे कसं करता काय करता. आयफोनच्या चार्जरचं कव्हर तर म्हटलं एक नंबर बसला, डायरेक्ट काहीच पाहायचं काम नाही. डायरेक्ट त्याच्या बाद मध्ये वायरला घेतलं लावून. तर शेवटला सीन म्हटलं आपला असा दिसते चार्जर सोबत. चला मग भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. आपल्याला ज्याने बी फॉलो नसेल करायला तर लवकरात लवकर आपल्याला फॉलो घ्या करून. चला मग भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये.